इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे हातगाडे, चायनीज सेंटर, पानटपऱ्या रात्री 11 नंतर सुरू राहणार नाहीत. शहरात आता दररोज रात्री 9 ते 11:30 पर्यंत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण शाखा, स्थानिक पोलीस व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची डीबी पथके गस्त घालणार आहेत. सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत चायनीज, अंडा भुर्जी, वडापाव, भजीपाव असे हातगाडे पाहायला मिळतात. पानटपऱ्या, चहा कॅन्टीन देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळेस गर्दी दिसून येते. परवानगी नसताना देखील अनधिकृत हातगाडे रस्त्यांलगत दिसतात. दुसरीकडे शहरातील मोकळ्या मैदानावर देखील मद्यपींची मैफिल रंगलेली असते. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. शहरातील विजापूर नाका, MIDC, सदर बाजार, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेल रोड, सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील डीबी पथक, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक पोलिसांचे पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील 3 पथकांची रात्री शहरात गस्त राहणार आहे. दररोज एक पोलीस उपायुक्त रात्री 10 ते 11 या वेळेत शहरातील स्थितीची पाहणी करणार आहेत.